पुणेकरांनो, आता महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. म्हणजेच 41 प्रभागांचा नवा आराखडा जाहीर झाला असून एकूण 165 नगरसेवकांची निवड होणार आहे. त्यात आंबेगाव आणि कात्रज हा विशेष प्रभाग ठरला असून येथे तब्बल 5 नगरसेवक निवडले जाणार आहेत. आता नागरिकांना 3 सप्टेंबर पर्यंत हरकत आणि अभिप्राय देण्याची संधी आहे. म्हणजेच तुमच्या प्रभागाची सीमा, तुमचा मतदारसंघ आणि निवडणुकीचे संपूर्ण गणित ठरणार आहे तुमच्या आवाजावर. पुणे महापालिकेने 41 प्रभागांचा प्रारूप आराखडा जाहीर केला असून यावर नागरिकांना आपली हरकती नोंदवण्यासाठी संधी देण्यात आली आहे. या आराखड्यानुसार एकूण 165 नगरसेवक निवडले जाणार. त्यात 40 प्रभागांमध्ये प्रत्येकी 4 नगरसेवक निवडले जातील. तर आंबेगाव आणि कात्रज हा प्रभाग विशेष असून येथे 5 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. या प्रारूप आराखड्याची आखणी 2011च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आकडेवारीवर आधारित करण्यात आली आहे. सध्या पुणे महापालिकेची एकूण लोकसंख्या अंदाजे 34,81,000 एवढी मानली गेली आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागाचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या विचारात घेऊन सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. नागरिकांना हरकती आणि अभिप्राय देण्यासाठी ठराविक मुदत ठेवण्यात आलेली आहे. 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2025 या कालावधीत आणि 4 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत अभ्यावेदन सादर करता येईल. या हरकती पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत, विविध क्षेत्रीय कार्यालयांत तसेच विदा सावरकर भवन येथे स्वीकारल्या जाणार आहेत. मिळालेल्या हरकतींचा विचार करून अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल. महापालिकेच्या निवडणुका या रचनेवर आधारित होणार असल्यामुळे याबाबतचे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जाते. विविध राजकीय पक्ष आधीच प्रभागांची मांडणी न्याय आणि संतुलित व्हावी अशी मागणी करत आहे. यामध्ये आरक्षणाचे गणित, भौगोलिक विभागणी आणि मतदार संख्येचे प्रमाण यावर चर्चा होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम प्रभाग रचना 4 सप्टेंबर पर्यंत निश्चित करणे आवश्यक आहे. यामुळे पुढील काही महिन्यांत पुण्यातील महापालिका निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरू होईल अशी शक्यता आहे. हा संपूर्ण निर्णय शहराच्या लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचा असून नागरिकांनी वेळेत आपला अभिप्राय आणि हरकती सादर करणे हीच पुढील प्रक्रियेसाठी महत्वाची पायरी ठरणार आहे.